आता बघूयात खासदार आष्टीकरांचा अन्य 6 फुटीर खासदारांना 2 वर्षात किती निधी मिळालाय आणि त्यांनी किती निधी वापरलाय। आता आष्टीकरांसाठी एकूण मंजूर निधी आहे 19 कोटींचा। त्यांनी खर्च केलेला निधी आहे 5.6 कोटी म्हणजे एकूण निधीच्या 26.6%। पूर्ण झालेली कामं आहेत 79 पैकी 28 म्हणजे केवळ 26.2%। आता ओमराजे निंबाळकर यांना एकूण मंजूर निधी आहे 18.5 कोटींचा। खर्च केलेला निधी आहे केवळ 1.97 कोटी म्हणजे एकूण निधीच्या 10.7% फक्त। पूर्ण झालेली कामं आहेत 130 पैकी केवळ 21 म्हणजे 13.9%। तर संजय दिना पाटील यांना एकूण मंजूर निधी आहे 14.7 कोटी। खर्च केलेला निधी आहे केवळ 15 लाख म्हणजे एकूण निधीच्या 1%। आणि त्याच निधीतून केलेली कामं किती आहेत तर बघा 40 पैकी 0। भाऊसाहेब वाघचौरे एकूण मंजूर निधी आहे 14.7 कोटी। खर्च केलेला निधी आहे 71 लाख म्हणजे केवळ 4.9%। आणि त्याच पैशातून पूर्ण झालेली कामं 135 होणं अपेक्षित होतं पण त्यापैकी फक्त 2 कामं म्हणजे एकूण टक्केवारीच्या 1.5% इतकी कामं त्यांनी पूर्ण केली आहेत। संजय जाधव एकूण मंजूर निधी 14.7 कोटी। खर्च केलेला निधी आहे 3.78 कोटी म्हणजे एकूण निधीच्या 25.7%। पूर्ण झालेली कामं आहेत 56 पैकी 25 म्हणजे 30%। संजय देशमुख एकूण मंजूर निधी 18.6 कोटी। खर्च केलेला निधी आहे 1.42 कोटी म्हणजे केवळ 7.6%। आणि या निधीतून केलेली कामं आहेत 106 पैकी केवळ 7 म्हणजे 6.2%। तर निधी कार्यकर्त्यांच्या कामासाठीच शिंदेंसोबत असल्याचं खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वक्तव्य केलंय। 2 वर्षात 19 कोटी निधी मिळाल्याचा दावा त्यांनी फेटाळलाय। 2 वर्षात केवळ 10 कोटी मिळाले असं आष्टीकर म्हणाले आहेत।